Hello students, now today onwards we will start 1.3, that is traditional and modern views of finance. So there are mainly two approaches to financial management. फायनान्शियल मॅनेजमेंटचे टू अप्रोचेस आहेत, ट्रॅडिशनल अप्रोच अँड मॉडर्न अप्रोच. इन दिस लेक्चर वी विल डिस्कस these two approaches. Firstly, now again I revise the meaning of business finance. So business means or business finance composed two words, that is business and finance. Business means state of being busy related with human activities. Busy ठेवतात तो business. And finance means provision of money when it is required. जेव्हा आपल्याला गरज असेल पैशाची, फंडची, तेव्हा तो पुरवणे म्हणजे काय आहे? फायनान्स. ओके, सो बिझनेस फायनान्स कन्सर्न विथ द ॲप्लिकेशन ऑफ स्किल्स in the use and control of money. Okay, so there are three main approaches to finance. म्हणजे जे काही ट्रॅडिशनल अप्रोच अँड मॉडर्न अप्रोच आहेत त्याच्यामध्ये काय आहे? फर्स्ट, प्रोव्हाइडिंग ऑफ फंड्स, फायनान्स टू कॅश, अँड थर्ड, रेझिंग ऑफ फंड्स अँड इफेक्टिव्ह युटिलायझेशन. बिझनेस फायनान्स कशाशी रिलेटेड आहे? Business finance mainly related, that is providing of funds, finance to cash, and raising of funds and effective utilization. ह्या तीन मेन कोर पार्ट बिझनेस फायनान्सचे आहेत. अँड इन these there are mainly two approaches, that is traditional approach and modern approach. Today we will discuss these approaches. Okay, so first, traditional approaches, as the name indicates that, काय दाखवतं नाव? The name indicates that this approach is traditional. Traditional means old, परंपरागत, जुन्या विचारांचा असा ट्रॅडिशनल अप्रोच. ओके, इन धिस अप्रोच काय सांगितलं ह्या अप्रोचमध्ये, या सिद्धांतामध्ये, या दृष्टिकोनामध्ये काय आहे? प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स. प्रोक्युरमेंट मीन्स getting, acquiring of funds needed by business. बघा काय करणार आहोत आपण? बिझनेसला लागणारा फंड आपण प्रोक्युअर करणार, रेज करणार. अँड सेकंड पार्ट इज युटिलायझेशन ऑफ फंड्स बियॉन्ड इट्स परव्ह्यू, आणि त्याचं युटिलायझेशन हे त्याच्यामध्ये आहे. ट्रॅडिशनल अप्रोच इज मेनली रिलेटेड विथ रेझिंग ऑफ फंड्स ओनली. बघा त्याचं लिमिटेशन आहे, नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ट्रॅडिशनल अप्रोच रिलेटेड विथ ओनली रेझिंग ऑफ फंड्स निडेड बाय द बिझनेस. बिझनेसला गरज असणारा जो काही फंड आहे तो काय करायचा आहे? रेज करण्यापुरताच ट्रॅडिशनल अप्रोच लिमिटेड आहे. आणि सो नेक्स्ट अप्रोच जो आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागतो, दॅट इज मॉडर्न अप्रोच. काय आहे मॉडर्न अप्रोच? इट इन्क्लूड्स बोथ. याच्यामध्ये पण रेझिंग ऑफ फंड्स आहेच आहे. विदाऊट रेझिंग फंड्स आपण काहीच करू शकत नाही, बरोबर? म्हणजे काय आहे की इट इन्क्लूड्स बोथ रेझिंग ऑफ फंड्स ॲज वेल ॲज इफेक्टिव्ह युटिलायझेशन. बघा ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये इफेक्टिव्ह युटिलायझेशनचा शब्दच कुठे आलेला नाही, युटिलायझेशन ओनली आलेलं आहे. आता मॉडर्न काय आलेलं आहे की मॉडर्न अप्रोचमध्ये काय आहे की असलेल्या फंडचा इफेक्टिव्ह पैसा आपण काय करणार आहोत? इफेक्टिव्ह यूज त्याचा कसा होईल याकडे काय केलेलं आहे? फुल अटेन्शन दिलेलं आहे. फायनान्स फंक्शन डज नॉट स्टॉप ओनली बाय रेझिंग फंड्स. बघा अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच, फायनान्स फंक्शन डज नॉट स्टॉप ओनली बाय रेझिंग फंड. इट शुड बी इन्क्लूड the utilization, not only utilization, effective utilization of funds. नुसतं युटिलायझेशन आपल्याला करायचं नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे? इफेक्टिव्ह युटिलायझेशन केलं पाहिजे, आणि त्याचं ते काय आहे? मॉडर्न अप्रोचमध्ये ते इन्क्लूड आहे. ओके, आता ट्रॅडिशनल अप्रोच काय आहे?
According to this approach, the scope of finance function is restricted to procurement of funds by corporate enterprise to meet their financial needs. ज्या काही कॉर्पोरेटच्या आपल्या ऑर्गनायझेशनच्या फायनान्शियल नीड्स असतील त्या नीड फुलफिल करण्यासाठी फंड मिळवणे, रेज करणे, गेट फंड्स, टू ॲक्वायर फंड्स करण्याचं काम करावं लागतं. ठीक आहे. आणि द टर्म प्रोक्युरमेंट रेफर्स टू रेझिंग ऑफ फंड्स एक्स्ट्रीमली ॲज वेल ॲज द इंटररिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ रेझिंग फंड्स. बघा आता फंड रेज करायचा आहे आपल्याला, पैसे मिळवायचे आहेत. मेनली देर आर टू वेज टू गेट फायनान्स और टू गेट फंड्स. कोणते टू वेज आहेत? इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल. इंटरनल मीन्स काय आहे? फंड मिळवण्याचा इंटरनल मार्ग म्हणजे काय आहे? विदिन ए ऑर्गनायझेशनमधूनच आपण काय करतो? फंड रेज करतो. मग हे काय आहे? आपण जे काही रिझर्व ठेवलेले आहेत, आपण बाकीच्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आपण काही कलेक्ट केलेले आहेत आपल्या शेअरहोल्डर्सच्या. इंटरनली जे काही वेज आहेत त्याला काय म्हणायचं? इंटरनल वेज. आणि एक्सटर्नल म्हणजे काय? फंड कलेक्शन फ्रॉम एक्सटर्नल पार्टीज. एक्सटर्नल पार्टी म्हणजे काय आहे? बँकेकडून लोन घेणं, बाहेरच्या लोकांकडून इन्व्हेस्टमेंट कलेक्ट करणं, डिबेंचर सेल करणं, हे काय आहे? एक्सटर्नल वेज आहेत. म्हणजेच काय? प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स. इंटरनल अँड एक्सटर्नल हे ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता मग फरक काय आहे मॉडर्न ॲप्रोच आणि ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये? इफेक्टिव्ह युटिलायझेशन हा एक वर्ड तुम्ही ऐकला की इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड्स हा मॉडर्न ॲप्रोच सांगत असतो, बरोबर. बट आता बघा वेगवेगळ्या पूर्वीसारखं नाही आहे, आता वेगवेगळ्या काय आलेल्या स्ट्रीम आलेल्या आहेत. MBA आहे, MBA करत असताना पण तुम्ही काय करता? वेगवेगळ्या स्ट्रीमनी स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे. पूर्वी काय करायचं? एकच माणूस बिझनेस चालवायचा, तो सगळे फंक्शन्स बिझनेसचे करायचा. पण आता काय आहे? स्पेशलाइज्ड एरिया आलेल्या आहेत आणि त्याचं वेगवेगळं एज्युकेशन घेतात आणि त्यानुसार काय केलं जातं की ते फंक्शन अलॉट केलं जातं. आणि म्हणूनच काय म्हटलं की मॉडर्न ॲप्रोच इज ॲन ॲनालिटिकल वे, विश्लेषण करतं. ओके, ॲनालिटिकल वे ऑफ लुकिंग इन टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स ऑफ द फर्म. मग आपल्या फर्मचे जे काही फायनान्शियल आर्थिक प्रॉब्लेम असतील, वित्तीय प्रॉब्लेम असतील, त्याचं काय केलं जातं? ॲनालिटिकल विश्लेषण केलं जातं, बरोबर. की कुठल्या डिपार्टमेंटला किती फंड पाहिजे, त्याची गरज काय आहे, बरोबर, हे पाहिलं जातं. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच द फायनान्स फंक्शन्स कव्हर्स बोथ ॲक्विजिशन ऑफ फंड्स ॲज वेल ॲज अलोकेशन ऑफ फंड्स टू व्हेरियस युजेस. प्रायोरिटी कुणाला द्यायची, प्रायोरिटी कुणाला दिली पाहिजे, कोणत्या डिपार्टमेंटला प्रायोरिटी दिली पाहिजे, पैसे कुठे ब्लॉक होणार आहेत, कुठले पैसे आपले लवकर मोकळे होणार आहेत, या सगळ्याचा ॲनालिटिकल स्टडी हा मॉडर्न ॲप्रोचमध्ये केला जातो, लक्षात घ्या. आणि सो काय आहे की मॉडर्न ॲप्रोच हा जास्त ॲप्लिकेबल आहे, कारण इथं काय केलं जातं की सगळ्यांच्या गरजांचा विचार तर ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये पण केला जातो, पण इथं काय केलं जातं? ॲनालिसिस केलं जातं. कारण काय आहे? मिळणारा फंड हा काय आहे? लिमिटेड आहे. आणि मग त्याचं आपल्याला इफेक्टिव्ह युटिलायझेशन, ज्यांना खरंच गरज आहे, खरोखर त्यांची गरज भागण्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला त्याचा ॲनालिटिकल स्टडी केला पाहिजे आणि त्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स करण्याचं काम मॉडर्न ॲप्रोच करत असतो, बरोबर. रेझिंग ऑफ फंड्स अँड इफिशियंट अँड वाईज अलोकेशन ऑफ फंड्स, बरोबर. आता हा ट्रॅडिशनल ॲप्रोच जो आहे कन्सिडर्स ॲज कॉर्पोरेशन फायनान्स, बरोबर. आता 3 थिंग्स किंवा 3 or 4 पॉईंट्स शुड बी स्टडीड इन ट्रॅडिशनल ॲप्रोच. आता ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये काय केलं जातं? इन्स्टिट्यूशनल सोर्सेस ऑफ फायनान्स. इंटरनल सांगितले मी की इन्स्टिट्यूशन आपण काय काय करू शकतो फायनान्स मिळवण्यासाठी याचा विचार केला जातो. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्ससुद्धा आहेत एक्सटर्नल, त्या पण त्या आपल्याला फायनान्स प्रोव्हाइड करतायत का हे पाहिलं पाहिजे. इश्यू ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स टू कलेक्ट नेसेसरी फंड्स फ्रॉम कॅपिटल मार्केट्स. कॅपिटल मार्केटमध्ये काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतात, ती फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आपण इश्यू करणार आहोत का, तिथून आपण फंड रेज करणार आहोत का, याचा आपण विचार केला जातो, बरोबर. लीगल अँड अकाउंटिंग रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड सोर्सेस ऑफ फायनान्स.
मग सगळ्या ज्या काही लिगल डॉक्युमेंट आहे, लिगल डॉक्युमेंटेशन असतं आपल्याला, मग ते आपल्याला कितपत गरजेचं आहे, ते कितपत लागणार आहे, ते आपण कसं प्रोव्हाइड करणार आहोत, या सगळ्या गोष्टीचा ट्रॅडिशनल ॲप्रोचसुद्धा काय करत असतो, विचार करत असतो. ठीक आहे. आता एकच ॲप्रोच ठीक होता, मॉडर्न का आला, मॉडर्न ॲप्रोचचा का विचार करायचा, तर देर आर सम लिमिटेशन्स ऑफ ट्रॅडिशनल ॲप्रोच. बरोबर. मग ट्रॅडिशनल ॲप्रोचचे काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत, आणि म्हणून मग हा सेकंड ॲप्रोच जो आहे मॉडर्न ॲप्रोच तो आलेला आहे. आता काय लिमिटेशन्स होत्या, तर ट्रॅडिशनल ॲप्रोच इग्नोअर्स इंटरनल डिसिजन्स मेकिंग ॲज टू प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड. मी तुम्हाला सांगितलंच की इफेक्टिव्ह और प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंडकडे ट्रॅडिशनल ॲप्रोचने बिलकुल लक्ष दिलं नाही. त्यांनी फक्त ट्रॅडिशनल ॲप्रोच फोकस्ड ऑन ओनली रेझिंग ऑफ फंड्स कसा मिळवता येईल याच्यावरतीच त्यांनी फोकस केला. त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन कसं करायचं याबाबतचा काहीही विचार त्यांनी केलेला नाही, आणि म्हणून काय झालं की मॉडर्न ॲप्रोच आलेला आहे. फोकस ऑन लॉंग टर्म फंड्स अँड इग्नोर्स द important issue of वर्किंग कॅपिटल फायनान्स अँड मॅनेजमेंट. बघा, ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये फक्त फोकस काय केला की फंड रेझिंग आहे, आणि तो फंड पण कसा रेज करायचा, लाँग टर्म फायनान्सकडून. बरोबर. अँड वर्किंग कॅपिटल मीन्स द कॅपिटल विच इज नीडेड फॉर डे टू डे वर्किंग. रोजच्या गरजा भागवायच्या असतात, प्रिंटिंग, स्टेशनरी, लाईट बिल असतात, आपल्याला डेली वेजेसचे पेमेंट्स असतात. हे डे टू डे वर्किंगचे जे कॅपिटल आहे त्याचा विचार ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये बिलकुल केलेला नाही. म्हणजे शॉर्ट टर्म फायनान्सचा विचार केलेला नाही. अलोकेशन ऑफ फंड्स इज ऑल्सो इग्नोर्ड. मग फंड्स कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, कुणाला किती द्यायचा, प्रायोरिटी कशी डिसाईड करायची याचा विचार केला नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. डज नॉट फोकस ऑन डे टू डे फायनान्शियल प्रॉब्लेम्स ऑफ द ऑर्गनायझेशन. फक्त आपल्याला लाँग टर्म फायनान्सची गरज असते का, नाही. आपल्याला रोजच्या कामासाठी सुद्धा म्हणजेच वर्किंग कॅपिटलची पण आपल्याला गरज असते. आपले दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी आपल्याला पैसे लागत असतात, आणि ह्या फंडचा काहीही विचार ट्रॅडिशनल ॲप्रोचने केलेला नाही, आणि म्हणून काय आलेलं आहे की मॉडर्न ॲप्रोच आलेला आहे. लक्षात आलं का तुमच्या की काय आहे ट्रॅडिशनल ॲप्रोच अँड मॉडर्न ॲप्रोच. ओके. देन नाव मॉडर्न ॲप्रोच इज, ही स्लाईड मी रिपीट झाली आहे माझ्याकडून, ठीक आहे, ते डिलीट होत नाही. हे मी तुम्हाला सांगितलं की यामुळे जे ट्रॅडिशनल ॲप्रोचचे जे काही लिमिटेशन्स होते, या लिमिटेशन्समुळं मॉडर्न ॲप्रोच आलेला आहे. आता मॉडर्न ॲप्रोच हा फायनान्स फंक्शनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. का आहे? अकॉर्डिंग टू दिस ॲप्रोच फायनान्शियल मॅनेजमेंट कन्सिडर्स द ब्रॉडर अँड ॲनालिटिकल व्ह्यू पॉईंट. ब्रॉडर सगळ्या अँगलनी ज्या काही फायनान्शियल नीड आहेत त्याचा विचार या ॲप्रोचमध्ये केलेला आहे. अकॉर्डिंग टू धिस ॲप्रोच फायनान्शियल मॅनेजमेंट इज कन्सर्न्ड विथ ॲक्विजिशन ऑफ फंड्स अँड देअर इफेक्टिव्ह अँड ऑप्टिमम युटिलायझेशन. आता ऑप्टिमम हा वर्ड तुम्हाला गेला असेल किंवा मला माहिती नाही गेला की नाही. ऑप्टिमम मीन्स पर्याप्त. आता हे मराठी सांगायचं म्हणजे मला थोडंसं प्रॉब्लेम येतो. पर्याप्त मीन्स मॅक्झिमम. असं करूया आपण. ऑप्टिमम युटिलायझेशन, जास्तीत जास्त त्याचा परिणामकारक वापर कसा करता येईल त्या फंडचं आपल्याला हे पाहिलं जातं. बरोबर. दिस व्ह्यू पॉईंट नॉट ओनली कन्सिडर द स्पेसिफिक इव्हेंट्स. एखाद्या इव्हेंटपुरताच हा डिसिजन किंवा हा ॲप्रोच लिमिटेड नाही, बट ऑल्सो इन्क्लूड लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म फायनान्शियल प्रॉब्लेम. बरोबर. ट्रॅडिशनल ॲप्रोचमध्ये काय होतं की बिलकुलच शॉर्ट टर्म फायनान्शियल प्रॉब्लेमकडे लक्ष दिलेलं नाही. बरोबर. ते ट्रॅडिशनल ॲप्रोच कन्सिडर्स ओनली लाँग टर्म फायनान्शियल प्रॉब्लेम, बट मॉडर्न ॲप्रोच कन्सिडर्स लाँग टर्म ॲज वेल ॲज शॉर्ट टर्म फायनान्शियल प्रॉब्लेम. सो 3 डिसिजन्स आर टेकन अंडर फायनान्शियल मॅनेजमेंट. लास्ट लेक्चरला आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं होतं. पाहिजे तर तुम्ही ते व्हिडिओ काढून पुन्हा पाहू शकता. आणि ते डिसिजन आहेत इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, फायनान्सिंग डिसिजन्स अँड डिव्हिडंड डिसिजन्स.
हे 3 डिसिजनसाठी मी तुमचे 2 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता पुन्हा याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही. म्हणजेच काय आहे की मॉडर्न ॲप्रोच काय करतो, फोकस इन्व्हेस्टमेंट डिसिजनवरती फोकस करतो, फायनान्सिंग डिसिजनवर फोकस करतो अँड डिव्हिडंड डिसिजनवरती फोकस करतो. आणि म्हणून अँड सो दॅट मॉडर्न ॲप्रोच इज मोस्ट यूजफुल इन टुडेज बिझनेस वर्ल्ड. समजलं की आजच्या या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जास्त उपयोगी कोणता ॲप्रोच आहे, मॉडर्न ॲप्रोच. ॲज द नेम इंडिकेट्स, नावच सांगतं त्याचं. ट्रॅडिशनल ॲप्रोच आपल्याला जास्त त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून काय आहे, मॉडर्न ॲप्रोच हा आपल्याला खूप उपयोगी पडतो. समजलं? पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे लक्षात येईल. मी PPT पण तुम्हाला शेअर करते, ती तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, बाय.